हरि जय राम जय राम हरि जय राम हरि 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 जय राम हरि जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण ध्यान उभे विटेवरे करकटेवरे देवनिया करकटेवरे देवनिया सुंदर ध्यान उभे विटेवरे करकटेवरे देवनिया Hare
Oh,
दिला
Yeah.
महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातृं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करो प्रथम नमः
कलावज्ञ जीवो धरार्थ अवतारम कलाकांक तेजोदिमो हि वक्रतम खलानिशवादा वनोदाह्य दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवम मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा तथा गावचं ग्रामदैवत यांच्या चरण सेवेसाठी उच्चारलेलं जे वाघ पुष्प आहे ना, महान संत नव्हे नव्हे विवेका सहित वैराग्याचे बळ दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा जाळोनी संसार बैसलो अंगणी आणि वमनते मनी बैसलेश नवे नवे सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता नदीची दिव्यता आकाशाची अथांगता नवे नवे सज्जन माझ्या पंढरीश पांडुरंग रायाच्या मुकुटातून पडलेला मोती पांडुरंग रायाच्या मुकुटातून खाली आलेला धरतीवर मोती देहू निवासी ज्ञानेशप्रिय भगवान तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठल सज्जनो, मी प्रत्येक कीर्तनात बोलतो, नामस्मरण प्रत्येक ठिकाणी चालू आहे। काकडे महाराज तुमच्या पाठ झाले। संत चरित्र आणि भक्तीची व्याख्या जोपर्यंत माणसांच्या घराघरापर्यंत पोहोचत नाही, संत चरित्र आणि भक्तीची व्याख्या जोपर्यंत माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही ना दादांनो, तोपर्यंत परमार्थ नावाची गोष्ट समाजाला कळत नाही। परमार्थ चालू आहे परमार्थ दादा, पण संतांची चरित्र बरीच माहित नाही तो आपल्याला, प्रमाण सुद्धा आपले लय पाठ आहेत, पण संतच माहिती नाहीत दादा। कोण तुकाराम महाराज याचा जर विचार करायचा म्हणलं ना दादा, उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात। सरपंच साहेब, उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, मेलेला जित होतो त्याला हे राम म्हणतात, हृदयाचे जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, एक पत्नी व्रत राहतात त्यांना श्रीराम म्हणतात, आणि सज्जन व देव ज्यांची पूजा करतात ना त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात। रामाचा त्याग म्हणजेच तुकाराम महाराज,
जनकाचा विदेहीपणा म्हणजेच तुकाराम महाराज आहे दादा. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आज आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल अभंगाला स्पर्श करायचा. तत्पूर्वी सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. सरपंच साहेब पहिल्या 10 वर्षांनी काळ नाही राहिला. आता गुगल पे, मोबाईल, युट्यूब, 2 मिनिटात बातम्या आपल्याला सगळ्या कळतात. पहिलं सांगावं लागायचं, पाहुण्यांच्या घरी जायचं मग सांगायचं आपल्या घरी कार्यक्रम आहे, सहकुटुंब या. पण सर्वांना माहिती आहे, पण तरीही वक्त्याचं इति कर्तव्य म्हणून मौजे बेनवडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. आणि या बेनवडी गावामध्ये दादांनो अनेक आडनावाची कुटुंब आहेत, अनेक आडनावाची लोक आहेत. आणि त्यापैकीच असणार देशमुख परिवार आहे दादा. गुन्ह्या गोविंदानं देशमुख परिवार आज नांदत आहे. आणि त्या देशमुख परिवारातील एक वडील, एक असणारा चुलता, एक असणारे सासरे, एक असणारे पती आणि नातवांचे असणारे आजोबा आज जाऊन 1 वर्ष झालेले आहे दादा. आणि म्हणून त्या निमित्तानं आलेली मजपामराकडे सेवा. मजपामराई काय थोरपण आणि पायीची वाहन पायी बरी दादा. सन्माननीय देशमुख साहेब आलते, वडगाव तनपुरे दाजी आलते, आमच्या इथले दोघं आलते. चहा पाणी घेतलं म्हणले महाराज सेवा करायची. म्हणलं आलोच आम्ही, श्रावणाची भवानीच तुमच्याकडे म्हणलं. कारण आज आमचा सरपंच साहेब सप्ताह उभा राहिलाय. आणि सगळ्यांना निमंत्रण पंडित महाराजांतर्फे थेरवडी परिसरात, कर्जत तालुक्यात थेरवडीचा सप्ताह मोठा आहे. आणि 1 दिवस का होईना पण आमच्या कार्यक्रमाला या अशी ग्रामस्थांतर्फे मी सगळ्याला विनंती करीत आहे. विठ्ठल आणि देशमुख परिवारानं दिलेलं निमंत्रण तुम्हा संत मंडळीचं दर्शन दादा. सन्माननीय वैकुंठवासी विठ्ठल साहेबराव देशमुख मामा 1 वर्ष झाले दादांनो. आणि त्या पश्चात त्यांच्या पाठीमागे असणारे सर्व देशमुख परिवार, सन्माननीय श्रीमती मीराबाई विठ्ठल देशमुख पत्नी, भाऊसाहेब विठ्ठल देशमुख मुलगा आहे, सचिन विठ्ठल देशमुख मुलगा आहे, कुसुमताई आजीनाथ शितोळे मुलगी, अलकाताई बलभीम सुपेकर मुलगी, सुजाताताई माणिक काटे मुलगी, सुनीता बाळासाहेब काटे मुलगी, स्वाती पांडुरंग क्षीरसागर मुलगी, सौभाग्यवती साक्षी आके नरसाळे नात, श्री नवनाथ भोसले, कुमारी श्वेता चकू दिनेश सुहास अण्णासाहेब मिळून सर्व देशमुख परिवार. आणि या परिवाराने आजोबांच्या पश्चात, वडिलांच्या पश्चात, पतीच्या पश्चात मिळून वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सज्जनो, या सृष्टीरूपी रंगमंचावरती, या सृष्टीरूपी रंगमंचावरती समयाचं चक्र चालू आहे. समयाचं चक्र चालू आहे. हे बंद पडणार आहे का पाठीमागं बंद पडले नाही, पुढे हे चालू राहणार आहे, पाठीमागही बंद पडले नाही. पण या समयाच्या सृष्टीरूपी रंगमंचावरती सरपंच साहेब फक्त 2च शब्दाचा खेळ चालू आहे. किती? 2च शब्दाचा खेळ. तुम्ही म्हणताना आम्ही तर 100 वर्ष जगलो तरी परपंच पूर्ण व्हायना आमचा, आणि महाराज तुम्ही 2च शब्दात सांगताय. 2 शब्दात कस काय भागन बा? 2च शब्दाचा खेळ आहे. कसा? सुख असेल त्याला जोडून दुःख दिले, जय असेल त्याला जोडून पराजय दिलेला, नीती असेल त्याला जोडून अनिती दिलेली, मान असेल त्याला जोडून अपमान दिले. बरोबर आहे का? मान असेल अपमान दिलेला आहे. आणि म्हणून 2 शब्दाचा खेळ आहे. आणि शेवटी येत ते जन्म आणि मृत्यू. बरोबर काय? शेवटी जन्म आणि मृत्यू या 2च शब्द आहेत का नाही? मला सांग बरं, ह्याच्या पडायला कुठला शब्द आहे सांगा बरं मला. पण तरी 100 वर्षाची खटाट
नारायण महाराज चला की दिंडीला, मकावतन नाशक मारायचे. दोन शब्द ध्यानातच नाही त्यांच्या, शेवटची ध्यानातच नाही, विसरून गेल्यात. लय पळापळी महाराज, बळच यावं लागतं सप्त्यात सुद्धा, बळच. पाऊस यायला लागला का? या या पुढे या, या पुढे या, पुढे या, या पुढे आता काय सर इकडे या, पुढे या, पुढे या. काय ज्ञानोबरायांनी जोडून ओवी दिली माझ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी. सज्जनो, जो जन्माला आलाय ना त्याला मरावंच लागणार, त्याला जोडून ओवी. देहाची जन्म मृत्यूची सोहळ्या ना म्हणून धनंजयाजिया परी. अहो जन्माला आलाय त्यांनी म्हणायचंच नाही मी मरणार नाही, मरायचंच. शर्ट घेतला बटन फुकट आहे, माईक घेतला वायर फुकट आहे, जन्म घेतला मृत्यू फुकट आहे. दादा बोललो आम्ही एके दिवशी कीर्तनात, काकडे महाराज होते. मी म्हणलं शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पुन्हा शनिवार, म्हणलं हे वारात सगळीच मारणार आहे, सगळीच मारणार. एक आजीने वर हात केला ना, माझ्याकडून काय चुकलं का सरपंच? मी म्हणलं आजी माझ्याकडून काय चुकलं असलं तर सांगा. मी काय म्हणलंय, ह्या गावातले शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सगळी मानणार आहे. ती आजी म्हणली महाराज मी ह्या गावातली नाहीच. अरे बिनवडीतलं काय घेऊन बसली आजी? अरे सृष्टी निर्माण करणाऱ्याला जावं लागलं या नाही किती पिढ्या झाल्या, राहिल्यात काय पाठीमागची लोक. आणि आज म्हणलं तू कुठली राहायची ग बाई, म्हणले तू सुद्धा जाणार आहे म्हणे. आणि म्हणून दोन शब्दाचाच खेळ चालू आहे दादा. आणि म्हणून देशमुख परिवारातील आजोबा गेलेले. आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे दादा. पुस्तकी ज्ञानानं लोक हुशार झाले. सरपंच साहेब बोलतो मी, वर्ष श्राद्ध कर्म कांड धर्म कांड हे समाजापर्यंत गेलं पाहिजे. विचारतात लोक महाराज का करायचा दावा? हुशार लोक आहेत ना, प्रश्न विचारणार. मी म्हणलं दावा करावा लागतो दादा. ते पितर आहेत आपले, ते आपले पूर्वज आहेत. आणि आपल्यासाठी त्यांनी 100 वर्ष जी आयुष्याची शिदोरी तयार केली, त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी 10 13 वर्ष श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे. सरपंच साहेब इंदापूर तालुक्यात गेल्या 4 महिन्यापूर्वी मी कीर्तन केलं. 2 मुले आणि त्यांची मुलगी शिंदेची आमच्या इथं थोरात पाटलांना लागली. त्या ताईंनी आपल्या मालकाचं 16वं पुण्यस्मरणाचं कीर्तन मला दिलं. 16वं आहे, 16वं. मुलं लहान होती, लहान मुले 5वी 7वीला मुले. करावं लागतं. आणि जर हे वर्ष श्राद्ध आहे, 10 आहे, 13 आहे, पुण्यस्मरण आहे, नाही जर केलं तर काय होतं? जी आपली आई आहे
जे आपले वडील आहेत, जे आपले आजोबा आहेत, जे आपले पणजोबा आहेत, जे आपले खापर पणजोबा आहेत ना, हे पितर आहेत. 3 पिढ्यापर्यंत आपण त्यांना सरपंच साहेब पितर म्हणायचं. वडील, आजोबा आणि पणजोबा पितर म्हणायचं. आणि पाठीमाग जर गेलं तर त्यांना पूर्वज म्हणायचं, पूर्वज. मग ते आपल्याला शाप देतात. अरे मी ह्यांच्यासाठी एवढं केलं, साधं मासिक श्राद्ध नाही घातलं, आणि ते नाही केलं तर ते पितर सुद्धा अधपतनाला जातात. त्याला जोडून नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. पितर अधपतनाला जाती, शाप देती अति क्रोधे. पितर तर अधपतनाला जातात, पण ते शाप देतात. बापू महाराज जोडून त्याला नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. वाचा, वाचाल तर वाचा. ग्रंथ वाचल्याने मस्तक सुधारतं सरपंच साहेब. आणि म्हणून पितर अधपतनाला जाती आणि शाप देती अति क्रोधे. मग तुम्ही म्हणताना आता देशमुख परिवाराने पुण्यस्मरणे मामांच, मग पितर काय देतील आम्हाला? तू काम तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिते कुळाताया. सरपंच एक जणांनी मला पुन्हा प्रश्न विचारला, म्हणला स्वर्गाचं आणि पृथ्वीचं अंतर किती? सर्वेश्वर महाराज, स्वर्गाचं आणि पृथ्वीचं अंतर किती? मग तिथला आशीर्वाद इथं कसं काय येतो? मी म्हणलं येतो ना, येतो. ते म्हणले द्या पुरावा. मी म्हणलं देतो पुरावा. म्हणलं गेल्या वर्षी आळंदी तिथे श्री क्षेत्र थेरवडी ती आळंदी आमचा पायदिंडी सोहळा आहे. तुम्ही आलता पूजेला. बसा महिला आतमध्ये, बसा बसा आतमध्ये. आणि मग तिथं बोलायचे काय नाही तर ती दिंडी निघली धुमाळ साहेब. तुम्ही बी होता वाटतं दिंडीत आमच्या. आणि मग काय झालं, मरकळला मुक्काम होता. शेवटचा मुक्काम मरकळला आहे. आणि हे आमचा टाळकरीन थेरवडीचे बाप्पू महाराज गोडसे त्यांनी 5,000 रुपये नेले खिशात. 5. आता दिंडीला म्हणले कपडे आणायच्यात, ग्रंथ आणायच्यात, ज्ञानेश्वरी घ्यायची, गाथा घ्यायचा. 5,000 रुपये नेले त्यांनी. आणि त्या मरकळला 5,000 किसा हाणला केला त्यांचा. हुशार माणूस पण हाणला किसा त्या गाड्याचा. सकाळच्या बारी उठला यायला म्हणला, महाराज माझं पैसे हाणलं राव. म्हणलं माझा किस्सा हाणला. म्हणलं जाऊ दे, मला आपण घेऊ कोणा 1,000 रुपये. मी देतो 1,000. सर्वेश्वर महाराजांकडून 500 घेऊ म्हणलं. गायकवाड महाराजांकडून 500. 5,000 देतो म्हणलं. आम्हाला घरी गेलं द्या, नाही तर देऊ बी नका म्हणलं. देऊ नका नाही म्हणलं, मी घरी गेलो द्या म्हणलं. नाही म्हणले, माझा पोरगा बारामतीला आहे, त्याचं तिथं हॉटेल आहे, मी फोन करतो आणि त्याला 5,000 रुपये मागतो म्हणले. आला का म्हणलं बारामतीत ते आपण मरकळ आळंदी क्षेत्रात जवळ आले. नाही म्हणले बघा ना तुम्ही. मग त्यांनी केला ना फोन, हॅलो दादा, अरे मरकळला रात्री मुक्कामाला थांबलो म्हणले आणि माझा किस्साच हाणला रात्री म्हणले. 5,000 रुपये गेला का म्हणले. रे 5 मिनिटं थांबा दादा म्हणला. 5 मिनिटं थांबा. बारामती ते मरकळ अंतर किती सरपंच साहेब? 5 मिनिटात 5,000 रुपये आलं राव. मोबाईल पे, गुगल पे. ते मला, महाराज मला नको तुमचे पैसे, सर्वेश्वर महाराजांचं सर्वेश्वरला देऊन टाका, मला 5,000 रुपये. म्हणलं कसं काय गाड्या? म्हणलं बोरान टाकलं. मी म्हणलं अरे बारामतीतलं पैसे पुण्यात येतात. मरक्या जगातला व्यवहार हेच चालतोय, स्वर्गातला व्यवहार आपल्यापर्यंत त्यांचा आशीर्वाद येणार नाही येणार बाबा. स्वर्गातला व्यवहार, सत्य लोकातला व्यवहार आपल्यापर्यंत येणार नाही. येणारच दादा. आणि म्हणून बाबांना आज 1 वर्ष झालेलं आहे. अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, ज्ञानदान केले या देशमुख. यात पण आपल्याला 2 मार्ग सांगितलेत सरपंच साहेब. वर्ष श्राद्धात 2 मार्ग आपल्याला सांगितले. ते एक सूक्ष्म मार्ग
आणि एक राजमार्ग सांगितलेला आहे. आता काकांकरवी आज पूजा चालू आहे, ऋषी काका असतील, पूजा चालू आहे. काकांनी सांगितलं मम म्हणा, आत्मना, श्रुती, स्मरणयुक्त, पुराणयुक्त म्हणा. पण आपल्याकडून काय होतं, श्रुती म्हणले की आपण भृती काहीतरी म्हणतो, शब्द चुकतो आपल्याकडून, सगळ्या गोष्टी आपल्याला येत नाहीत काकांकडून. आणि मग ती चूक झाली तिथं पाप तयार होत. काय होतं, पाप तयार होतं. आणि मग तो यज्ञ पार पडत नाही, ती पूजा पार पडत नाही. चूक झाली, परत काका म्हणतात आचमन करा, चमच्याने पाणी घ्या, उजव्या हातावर घ्या, खाली सोडा. आता आचमनाला पाणी किती घ्यायचं असतं, धुमाळ मामा किती पाणी, चमच्या. चमच्याना का अनुगाड्या पार मारतात, चमच्यांनी तर लय घोटाळ्या केल्या. चमच्या नाही, पळी नाही, उडदाचा दाना भिजल एवढं पाणी आपल्या हातावर घ्यायचं. उडदाचा दाना भिजल एवढं पाणी हातावर घ्यायचं, त्याला माश मात्र म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, माश मात्र म्हणायचं. जोडून नाथ महाराजांनी भागवतात ओवी दिली. माश मात्र जल घ्या. उडदाचा दाना भिजल एवढंच पाणी घ्यायचं. झाली पूजा, आपल्याकडून ती बी चुकत. पुन्हा आणि पूजेसाठी फुलं. आजोबांच्या पूजेला आता फुलं आली, पण ती फुलं आपण कुठून आणतो, हरवाल्या कोण दुकानातनं कुठनं तरी. मग तो हरवाला काय डायरेक्ट झाडाची तोडतो पिशवीत घेतो का बापू महाराज, झाडाची तोडतो पिशवीत घेत नाही. नाही, ती खाली पडतात काही केलेस आणि मग ती गोळा करतो. मग ती पृथ्वी ही देवता आहे, पृथ्वी ही देवता आहे. आणि खाली पडलेली पुढं निर्माल्य होतं, त्याचं निर्माल्य होतं त्याचं. आणि मग ती पूजेला चालत नाही. शास्त्रानुसार बारीक किचकट विचार केला ना तर शास्त्रानुसार आपल्याला चालणं होत नाही. पण तुम्ही म्हणता मग ती फुलं काय करायची, फुलं चालतात पण झाडावून आणायची, तोडून आणि पूजेला वापरायची. तेच बी पुन्हा एक पुन्हा चूक आहे. सरपंच साहेब आले तिकडून फुलं घेऊन झाडावून आणली, जय हरी जय हरी रस्त्याने म्हणलं तरी पाप होते. तुम्ही म्हणता वर्ष श्राद्धच करायला नको गाड्या, चुका होतात म्हणल्या नाही. पुन्हा त्याला मार्ग दिला दादा. काकांची पूजा झाली, हा सूक्ष्म मार्ग आहे. मंत्र चुकला, फुलं चुकीचं आपण तोडून नाही आणली, पाणी आपल्याकडून पळी बरं झालं, बरोबर नाही. मग हा मार्ग चुकलाय थोडा आपल्याला. राजमार्ग सांगितला आपल्याला, राजमार्ग कोणता, आत्ताचा ह्यो राजमार्ग आहे. नामस्मरण करायचं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, नामस्मरणाने पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो. आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो. मग आपलं असं ठरलंय काय, नाव फक्त उभेनेच घ्यायचं, टाळकऱ्यांनी बसलेल्याने अजिबात नाही घ्यायचं, काम करणाऱ्याने अजिबात नाही घ्यायचं, हा महिलांनी अजिबात नाही घ्यायचं. असं प्रमाण आहे का नाही, आहे का काय जोडून त्याला प्रमाण सांगा ना, पाठ असलं तर मला सांगा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. आई कामात जरी असला तरी नाव घेतलं चालतं. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे आनंताळ. कसं बी घ्या गाड्या, नामाचे चिंता
नामाचं चिंतन आहे, प्रगट पसार आहे, पण ते कसं बी घ्या कुठं बी घ्या तरीही माझा परमात्मा माझा प्रभू त्या जीवाची सोडवण केल्याशिवाय राहत नाही. कसं बी घ्या, अनन्य भावाने घ्या, दुष्ट बुद्धीने घ्या, तरीही माझा परमात्मा त्याची सोडवण करत असतो दादा. म्हणून वर्ष श्राद्ध, सरपंच साहेब वर्ष श्राद्ध कोणाचं होते? तुम्ही म्हणता तुम्हाला कशाला आणले, बरोबर, तुम्हाला कशाला आणले मान्य ना, पण आपली देवाणघेवाण पाहिजे ना. तुमचं मला माहिती पाहिजे, माझं तुम्हाला माहिती पाहिजे. वर्ष श्राद्ध मी येण्याशिवाय तर वर्ष श्राद्ध होत नाही ना. का अशी पत्रिका आली कधी? आमच्या इथं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आणि येणारच नाही ना. मुलाच्या लग्नाची, मुलीच्या लग्नाची, बाळाच्या बारशाची, पण ही पत्रिका मेल्याशिवाय येत नाही. पुण्यस्मरण मेल्याशिवाय होत नाही. आणि मग मराय पुन्हा 3 प्रकार सांगितले ते. मराय पुन्हा 3 प्रकार आहेत. नित्य मृत्यू, नैमित्तिक मृत्यू आणि महामृत्यू. 3 प्रकारचा मृत्यू. जीव रोज आपण काम करतो, आई माझ्या काम करतात, आपणही काम करतो. संध्याकाळ झाली, जेवण केलं आणि झोपतो आपण, परत सकाळी उठतो आपण. का असं कधी झालंय माणूस झोपला आणि ते उठलाच नाही? उठतोच. हा भाग नित्य मृत्यूत येतो. रोज झोपायचं, रोज उठायचं, रोज झोपायचं, रोज उठायचं, ह्याला नित्य मृत्यू म्हणायचं. नैमित्तिक मृत्यू कोणाला म्हणायचं? नैमित्तिक मृत्यू. देह ठेवला मामांनी, देह ठेवला, जीव सोडून दिला जीव सोडून. देह घरीच राहिला ना आपले, कारण की झाल्याच लगेच हे करतात का आपण अंत्यविधी नाही. या देहाने जीवापासून आपली सुटका करून घेतली, या देहाने जीवापासून आपली सुटका करून घेतली, त्याला नैमित्तिक मृत्यू म्हणायचं. नैमित्तिक मृत्यू म्हणायचं. त्याला जोडून मला बरायची ओवी द्यायची. कमीत कमी कीर्तनात काकडे मला 5-10 वावे तरी आल्या पाहिजेत, आल्या पाहिजेत. काय बोललो मी तुम्हाला की नित्य मृत्यू, नैमित्तिक मृत्यू. या जीव सोडला, तो जीव गेला, त्या आत्म्याने दुसरं शरीर धारण केलं, जीव राहिला, देह खाली राहिला. त्याला जोडून ओवी सांगायची मला. सांडोनी अंगाची खोडी, सरपरी घालिया पाताळी, आपुली त्वचा कोण सांभाळी, आईशे पहा. गोड विज्ञान. सांडोनी अंगाची खोळी, 3.5 हाताचा देह, ही खोळी सांडली म्हणजे देह ठेवला. सर्प निघाली या पाताळी, सर्पानी कातण टाकली. मग तो म्हणतो का माझी कातण कोण सांभाळणार आहे पाठीमाग? सरपंच साहेब तो तसाच
तोच पुढे चालायला लागतो, पुढे चालायला लागतो, पाठीमागचा विचार नाही. तसा देह नैमित्तिक मृत्यू, देह ठेवला, परत आजोबांनी विचार केला का पाठीमागं माझ्या देशमुख परिवाराचं काय होणार आहे. होतं प्रत्येकाचं, राहत कोणाचंच नाही. आणि महामृत्यू आला दादांनो माझ्या संत मंडळीने, महामृत्यू साधला माझ्या संतांनी साधला. तुका मने घालू जीवापणाची रात, जाऊ त्या माहेरा निजाच्या माहेराला जायचे, माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गावाला जायचे दादांनो. हे फक्त माझे संत मंडळी म्हणतात. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून मरावी. 3 प्रकारचे मृत्यू झाले, नैमित्तिक, नित्य आणि महामृत्यू दादा. आणि मग मेल्याशिवाय तर मृत्यू नाही, जन्म आणि मृत्यू. हा मग जन्मायचे म्हणजे आधी देहाला तर यावं लागेल ना, देहाला यायचं. देह म्हणजे काय? आत्मा, आणि आत्मा म्हणजे जीव. आत्मा म्हणजे जीव, देह, आत्मा, शरीर, जीव एकच. मग आल्या आल्या त्याला नाव असतं का सरपंच साहेब? त्या देहाला आल्या आल्या, कारण हे मिळून आणलंय 5 जणांचं उष्ण, मिळून आणलंय 5 जणांचं उष्ण. उष्ण घेताना लोकांना लय मज्जा वाटते. फाट्यावर गाठ पडली गेल्या आठवड्यात सरपंचांची माझी. फाट्यावर मी चाललो होतो राशीनला, म्हणलं साहेब 10,000 रुपयाची मला अडचण आहे, उष्ण्याची गोष्ट, 10,000 रुपये. त्यांना वाटलं शिवशेजारचीच महाराज आहे. म्हणले महाराज किती? 10. 10 मोजून घे. दिलं 10,000 त्यांनी मला, मी घातलं खिशात. त्यांना वाटलं मागायचं कसं. म्हणलं मी पुन्हा फोन केला सकाळच्या पारी, म्हणलं सरपंच साहेब 1 तारखेला तुमचं 10,000 बेनवडीत पोहोच. सरपंच साहेब म्हणले पंडित महाराज शिवशेजारचे 1 तारखेला कशाला फोन करायचा, म्हणजे कार्यक्रमात गुतला असते. म्हणजे मोकार फोन उचलणार नाही. 1 तारीख झाली, 5 तारीख झाली, 10 तारीख झाली, 15 तारीख झाली. अडचण असेल, बियाणाचं काहीतरी असेल, कीटकनाशकाचं काहीतरी असेल, काहीतरी. सरपंचांनी फोन केला, म्हणले महाराज जय हरी. मला वाटलं तारीखच आली काय ना सरपंचाची. माझ्या ध्यानातच नाही 10,000 उष्ण घेतलेलं. मला वाटलं आलं पाकिट. म्हणलं जय हरी. म्हणले त्यादिवशी अडचण ते फाट्यावर. माझ्याकडून चुकलं बरं का. म्हणलं मी तुम्हाला 2 दिवसांनी पैसे पोच करतो, बघा बरं का. उष्ण. पुन्हा 2 दिवसांनी सरपंचांनी फोन केला ना, आप जिस व्यक्ति से फोन कर रहे वो स्विच ऑफ आहे. सरपंच म्हणले महाराज डायरेक्ट घरीच आले. सरपंच आले घरी, म्हणजे महाराज मला लय अडचणी बरं का 10,000. मग मी गेलो आमच्या बाप्पूकडून 10,000 घेतलं. पण आता देताना तरी गोड बोलवणार, चहा पाजून सरपंच साहेब तुमचा उपकार झाला. दिला म्हणून काय उपकार झाला काय? उपकार झाला काय? सरपंच म्हणजे बाबा चुकलं माझ्याकडून, आलं मापला, मी निघून जातो. घेताना आपल्याला लय मजा वाटते, पण देताना देवाने दिलेलं 3.5 हाताचं हे फुल आहे, फुल. पण हे फुल जसंच्या तसं देवाला आपण अर्पण करीतच नाही, अर्पण करीत नाही. कोणाचं डोळ्याचं ऑपरेशन झालेली, गुडघ्याच्या वाट्या बांधलेल्या, कमराला पट बांधलेलं, शितं पुन्हा तिरकं बांधलेला पटा असा. मग हे घ्यायला देव नाचकन कुचकन घ्यायला मोकळा वेला का, म्हणजे देताना मी चांगलं दिलेला का, कसलं मी माझ्या हातात देतो का, मी घ्यायला मोकळा आहे का. म्हणजे उष्ण्याची वस्तू बोलते, उष्ण्याची किंमत कळत नाही, त्या वस्तूची किंमत कळत नाही. 25 वर्षाचा काळ सरपंच, 25-30 वर्षाचा काळ. तुमच्या वस्तू सगळी छपर होती, मला माहिती. आमचं वडील तुमच्या गावात राहायला होतं, आमचं वडील तुमच्या गावातच राहायला होतं. आणि मग सगळ्यांची छपर. एक आई शेजारणीकडे गेली, म्हणजे आई माझ्या रमेशला म्हणले शाळेला जायचे, एक डबाभर पीठ दे का, म्हणजे डबाभर पीठ दे. आता ती आई इथं भाकरी करते, त्या छपराच्या पुढे बारीक आपली चूल केली. ते म्हणले जाणतो म्हणजे ते छपरा डबा आहे म्हणले पिठाचा, ते गोणीतलं काय असेल तुला नीट पीठ. आता डबा घ्यायचा म्हणलं ती गेली. आता ते उष्ण घ्यायचं म्हणलं पीठ घे हो कसं. ते आजीने डबा घेतला, ज्या दाबू डबा हे असं भरून घ्यायचे, अशी दाब आहे, हे अशी घ्यायची डबा. किलोचा डबा त्यात 2.5 किलो पीठ बसवलं आईने. किलोच्या डब्यात 2.5 किलो पीठ बसू. मग मी पुढच्या आठवड्यात तुझं पीठ देईन.
दे म्हणले. आता सगळेच काय श्रीमंत नव्हती हो. 15 दिवसांनी हे बी आईचं पीठ संग गेले त्यात आईकडे. म्हणले आई माझ्या बाळाला उद्या शाळेत जायचंय ना, मग ते उष्ण आणलेलं पीठ. आता विचार करा बरं का, उष्ण आणलेलं पीठ. त्या आईने सांगितलं डबा घेऊन आज जा डब्यापाशी. ही आई सांगितलं म्हणजे बघू डबा इकडे, बघा डबा दे डबा बघू डबा. म्हणजे तू इथंच थांब, चुली पैसे थांब. ती आतमध्ये गेली, तो डबा घेतला आणि नुसतं असे करायचे. ही आई मग बघा ती आता किलोच्या डब्यात 2.5 किलो पीठ बसलो. शिनी किलोच्या डब्यात 1/2 किलो पीठ दिलं. नुसतं वरून असं आजात दाबलं, नुसतं असं आजात. योग गंगू तुझं पीठ आला का. उष्ण घेताना मजा वाटलेला का, देताना का गाव काटा येते तुमचं. एक भाड्याचं घर आपल्याला कधीतरी खालीच करायचे. भाड्याचं घर हे खाली करायचंय. पहिलं आपण भाड्याने सायकल आणायचो कर्जतून. शाळेत सरपंच आहे आपण. 2 रुपये तासाने, 2 रुपये तासाने येड्याने माळ पिटायची. 5 वाजता पुन्हा तिथं पैसे द्यायचे, सायकल द्यायची. म्हणून हे भाड्याचं घर आहे, हे कधीतरी खाली करायचं. ह्याचं तरी भान राहू द्या, ह्याचं भान राहू द्या दादांनो. हे भाड्याचं घर आपल्याला खालीच करायचे. जिंदगी का किराए का घर है, जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी का किराए का घर घर भाड्याचं घर. ह्यातून एक दिवस जायचंय दादांनो. भान ठेवा दादांनो, प्रत्येकाला जायचंय दादांनो. पण आपण विसरून गेलोय. पुढे सरामध्ये विठ्ठल विठ्ठल. सगळ्याला जायचंय. आजोबा गेलेत, आपले पंजोबा गेले, आपणही जाणार आहेत दादा. का जोडून पुन्हा नामदेव महाराजांचं प्रमाण त्याला. उदंडच झाले जन्मनिया केले, होनिया गेले रावरंक दादा. मला वाटतं सरपंच साहेब राहायची सोय पाहिजे, राहायची सोय पाहिजे. आणि उगा ह्याला एक बारीक किस्सा पाहिजे होता. बारीक बारीक पाहिजे होता, लय बी मोठा नाही. किस्सा पाहिजेच होता. काय केलं असतं, वर भांडणं खेळले असते. वर माझं खाली राहिले, अजून मला परत खाली जायचे. आणि म्हणून दादांना हा जीव, हा आत्मा, हा देह कशाला म्हणायचं, देह कशाला म्हणायचं. सरपंच साहेब वडिलांच्या ब्रह्मांडात असतो, वडिलांच्या ब्रह्मांडात असतो, त्याला शुक्राणू म्हणतात. काय ध्यान देऊ नाही का मी तुमच्याकडे बघतोय. वडिलांच्या ब्रह्मांडात असतो त्यावेळेस त्याला शुक्राणू म्हणतात. आईच्या उदरात जातो त्यावेळेस त्याला गर्भ म्हणतात. आईच्या उदरात जातो त्यावेळेस त्याला गर्भ म्हणतात. खेळाया लागतो त्याला बाळ म्हणतात. चलाया लागतो त्याला किशोर म्हणतात. बाह्या मागे सारायला लागला त्याला तरुण म्हणतात. म्हातारी सारख्यात बाह्या मागे. धुमाळ मामा, पोपट मामा, तुम्ही पुढे या माझ्याकडे. तुम्ही थोडं मागे बसला, या पुढे या बर का. तरुण म्हणतात बर का. आणि प्रपंच करायला लागला त्याला प्रौढ म्हणतात. काय म्हणायचं त्याला प्रौढ म्हणतात. पण सरपंच साहेब
परपंच करायचा बी टायमिंग आहे बरं का. परपंच करायचा टायमिंग दिलाय माझ्या संतांनी. 25 ते 50 पर्यंत प्रपंच करायचा आहे. पण आपलं उलट झालंय. 50च्या पुढं आपण ब्रेकच दाबीत नाही. मला चला की काय झाले बरं का, नाताला घेऊन देवळात खेळायला जायची. म्हणजे माझी बी तीच परिस्थिती बरं का. मला बी नात झालाय आता, म्हणून सांगतोय माझं मी काय म्हणतात मड मड प्रेत ही नाव आहेत आपल्याला मेल्यावर. आपण अहंकारच बाळगायचा नाही. आता किती लावा लक्ष हे मातीत जाणार आहे फिक्स. अहंकारच बाळगायचा नाही दादांनो. तुम्हाला अहंकार बाळगायचा ना तर प्रभूच्या भेटीचा अहंकार बाळगा की मला पांडुरंगाची प्राप्ती झालीच पाहिजे. हा अहंकार बाळगा. काय अहंकार? ह्याला अडवच त्याला कुठतरी अडव. अरुण साहेबाला काहीतरी बोल, तेव्हा अहंकार सोडून द्या रे दादांना. आणि म्हणून देह ठेवला त्याला मड म्हणली. पुन्हा त्या मड्याला सुद्धा जोडून प्रमाण आहे बरं का. मड्याला प्रमाण आहे, शेतकऱ्यासाठी प्रमाण दिलेले ते. मडे झाकून या करीतसे पेरणे गुलाबाची वाणी लवलाहे गुलाबाची वाणी लवलाहे गुलाबाची वाणी लवलाहे गुलाबाची वाणी लवलाहे मडे झाकून या करीतसे पेरणी आणि कुणब्याची वाणी लवलाय. शेतकरी शेतकरी आपण सगळे शेतकरीचे. काही वेळेस जुनी लोक काही जर अचानक घटना घडली नाही म्हणायची पेरणीची वाप जर गेली तर पुढे उगावणार 2 तास लेट. मडे झाकून या आणि मग मड झाले अंत्यसंस्कार. या शरीरावर पूर्ववत 16 संस्कार आहेत. किती काकडे महाराज? 16 संस्कार आहेत. सांगू काय नाव? सांगू का? 1000ला 1. 16 संस्कार आहेत ना. पण आता आपण ते सांगतच नाही. वेळ आपल्याला थोडा आहे, पाऊस येतोय, आपल्याला नैवेद्य दावायचा. मग 3 संस्कार पूर्णपणे नामकरण, विवाह आणि अंत्येष्टी संस्कार. अंत्यसंस्कार हे प्रत्येकाकडेच आहेत दादांना. आणि मग केले अंत्यसंस्कार काय झालं तिथं? तो जीव गेला, तिथं पिंड तयार झाला. पिंड तयार झाला दादांना. मग पिंड हे पिंड कुठं द्यायचा? तो पिंड पिंड कुठं द्यायचा? हे अभंगाच्या पहिल्याच्या पिंड स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पिंड पदावरी दिला पुलिये करी. आपल्या हातानं तो पिंड वडिलांचा असन, आजोबांचा असन, पंजोबांचा असन, तो पिंड 10व्या दिवशी वर्ष श्राद्धा दिवशी हा पिंड भगवंताच्या पद म्हणजे पाय, भगवंताच्या पायावर हा पिंड समर्पित करायचा. काकडे मला चुकलं तर सांगा बरं.
पिंड पदावरी, पद म्हणजे पाय, पण कोणाचं? भगवंताच्या पायावर तो पिंड समर्पित करायचा आणि या जीवनाचं सार्थक करायचं, या जीवनाचं सार्थक करायचं. आणि मग त्यात सरपंच साहेब पिंडाचे 3 प्रकार आहेत. पिंडाचे 3 प्रकार आहेत. काकांनी आता पूजा केली ना, किती पिंड मांडले? किती पिंड मांडतात? 3 पिंड. बोला कडे, बोला बोला. 3 पिंड मांडतात. त्यातला पहिला पिंड वडील, आजोबा आणि पंजोबाचा असतो. दुसरा पिंड आई, आईची आई आणि आईची आजी, दुसरा पिंड. आणि तिसरा पिंड काका, मामा, मावशी, काय असेल ते आपले नातेवाईक, स्नेह, तिसरा पिंड त्यांच्या नावाने असतो. हे श्राद्धा दिवशी करावंच लागतं दादा. श्राद्ध 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 म्हणजे नेमकं काय? श्रद्धेनं क्रियेते श्राद्ध, हा श्रद्धेनं क्रियेते श्राद्ध, हा श्रद्धेनं क्रियेते श्राद्ध, जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. पण त्यालाही जोडून पुन्हा पात्र लागतं, वेळ लागते. पात्र लागतं, वेळ लागते आणि शुभ काळ लागतो दादा. पात्र म्हणजे वर्ष श्राद्ध हे ज्येष्ठ पुत्राच्या हातानेच व्हायला पाहिजे. काळ म्हणजे वेळ. साधला हा पर्व काळ आजोबांनी. श्रावण शुद्ध प्रतिपद आहे, आषाढ संपलाय, श्रावण शुद्ध प्रतिपद आहे आणि साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा. शुद्ध अशा श्रावण महिन्यात देह ठेवला दादांना, वेळ साधली. थोरल्या मुलाच्या हाताने श्राद्ध झालेले आहे दादांना. आणि म्हणून पुन्हा श्राद्धाचे 2 देव सांगितलेत सरपंच साहेब. श्राद्धाचे पुन्हा 2 देव आहेत, दौम्यलोचन आणि सौजन्यक. दौम्यलोचन आणि सौजन्यक बारीक आहे का किचकट विषय. श्राद्धाचे सुद्धा देव आहेत आणि मग हे सगळे पिंड त्या देवाला समर्पित करायचं दादा, समर्पित करायचं. आणि मग दिला पिंड, भगवंताला समर्पित केला आणि मग हा पिंड त्या दौम्यलोचन आणि सौजन्यकाला समर्पित केल्यावर गयेला जे श्राद्ध केलं जातं, गयेला जो दहावा केला जातो त्याचं पुण्य या देशमुख परिवाराला लागतं. अभंगाचं दुसरं चरण.
देशमुख परिवाराने पिंडास आजोबांच्या नावाने माझ्या भगवंताच्या पायावर समर्पित केला. दादांनो, जीवनाचं सोनं झालं. मामांचा आशीर्वाद सदैव देशमुख कुटुंबावर राहणार आहे, राहणार आहे, राहणार आहे दादा. आणि मग मनुष्य जन्माला येताना 3 प्रकारचं ऋण घेऊन येतो. 3 प्रकारचं ऋण घेऊन येतो. देवाचं ऋण आहे, माझ्या साधू संतांचं ऋण आहे, आणि माझ्या आई आणि बापाचं ऋण आहे दादा. आई आणि बापाचं ऋण आहे दादा. गाड्यांनो, एक वेळेस नका देवाच्या पाया पडू. शांत बसा, असू द्या. गाड्यांनो, नका एक वेळेस देवाच्या पाया पडू. नका एक वेळेस महाराजांच्या पाया पडू. तुम्हाला काही दुःख होणार नाही सरपंच साहेब. नाही तुम्ही पंढरीला वारीला गेला ना तरी तुम्हाला देव दुःख देणार नाही. पण आई समान असणाऱ्या, रुक्मिणी माते समान असणाऱ्या माझ्या आईच्या, पांडुरंगा समान असणाऱ्या माझ्या बापाच्या कमीत कमी महिन्यातनं तरी एकदा पाया पडा. जबाबदारीने बोलतोय सरपंच साहेब, जबाबदारीने बोलतोय. माझी उंची सुद्धा तेवढी नाही, पण का हे सांगायला गोड वाटत, सांगायला गोड वाटत. पण कृती आधी आपण केली पाहिजे, समाजाला नंतर सांगितलं पाहिजे. कुठलाही सल्ला, कुठलाही उपदेश तो आपल्या वाणीतून न देता आपल्या आचरणातून द्यायचा, जगावर त्याचा प्रभाव पडू शकतो. सांगणं सोपं आहे मामा. आईची सेवा करा, बापाची सेवा करा, सोपं आहे. आणि महाराजांच्या घरी आलं ना, आई कुठे, बहिणीच्या इकडे गेली. आई कुठे, नातीच्या इकडे गेली. सूनच आणि तिचा जुळानाच. अरे दादा, सून नंतर आली, आपण आली. आई आपली सज्जन हो. बोलू का सरपंच साहेब, बोलू का? नाव नाहीत घेत, पण आता मी घेतो कीर्तनात. कोंबडीची पिल्ल आहेत ना, कोंबडीची पिल्ल जोपर्यंत कोंबडीच्या पका खालीत ना, कोंबडीची पिल्ल जोपर्यंत पका खालीत ना, तोपर्यंत त्याला कोणीच काही करू शकत नाही. पण जे दिवशी ती पिल्ल आईला सोडून बाहेर जातात का, कोणी मुंगस नेते, कोणी मांजर नेते, कोणी काय करते, कोणी चिल्ली ले गई, कोणी बिल्ली ले गई, हो गई बाटा बाटा. अरे म्हणायचं आपण, सहज विचारलं ना आई कोणाकडे, अजिबात नाही म्हणायचं मी आईच्यात आहे. बरोबर आहे ना? मी मगाशीच बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, जबाबदारीने बोलतोय सरपंच साहेब. आई आणि बापाची सेवा करा. देव तुमचं काहीच करत नाही, स्वतः देव तुमच्या घरी येत दादा. सेवेच्या बळावर देव तुमच्या घरी येईल. तेच गयेचं पुण्य तुम्हाला लागणार आहे. गया म्हणजे काय? गया म्हणजे काय? गया हितच आहे. आज गयेतला अक्षय वट आहे सर्वेश्वर महाराज. गयेत अक्षय वट आहे, तो आज हा धर्म मंडप आहे. गयेतला अक्षय वट आहे, तो आज धर्म मंडप आहे. गयेत जो आपण जे पिंडदान करतोय ना, ते आज पिंडदान झालेले आहे. गयेत जे आपण अन्न खातो, ते अन्न आज आपल्याला देशमुख परिवाराकडून खायचं. जे पत्रावळीत वाढणार आहेत, ती पत्रावळ सोन्याची. ते अन्न ब्रह्मरूप आहे आजचं, आणि
आणि खाणारे आपण सगळे देवरूप आहेत, खाणारे आपण सगळे बहुरूप आहेत, देवरूप आहेत, ब्रह्मरूप आहेत. पण बऱ्याच ठिकाणी म्हणतात मी काही खाऊ शकत नाही. वर्ष श्राद्धाचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मी त्या मार्गाकडे जात नाही, ज्याची त्याची. पण नवनाथ ग्रंथातली कथा आहे, नवनाथ ग्रंथातली कथा आहे. ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ तीर्थाटन करत करत एका गावात पोहोचले आणि गोरक्षनाथ भिक्षा मागण्यासाठी गेले आणि सहज एका दारात उभा राहिले तर एक आई वडा तळीत होत्या, आतमध्ये वडा तळीत होत्या आणि ओम भिक्षान दे, आई भिक्षा वाढा. ती म्हणली भिक्षा वाढते पण तू मला काय देणार, परत काय देणार. तो म्हणला काय देऊ, म्हणजे मला तुझा डोळा दे. ती आई म्हणजे मला डोळा दे. दोन्ही डोळं काढलं, वडा घेतला आणि गुरुकडे गेली मच्छिंद्रनाथ. बघितलं गुरु, अरे गोरक्षा तू काय केलं, डोळा. म्हणले आईने वड्याच्या मोबदल्यात डोळा मागितला आणि तू डोळा काढून दिलं ना. म्हणला का, जी आई वडा करीत होती, जी आई स्वयंपाक करत होती, ते अन्न पुण्यस्मरणाचं होतं, ते अन्न पुण्यस्मरणाचं होतं. त्या दिवशी त्यांच्या घरात पर्व काळ होता, तिथी होती. ते अन्न गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांनी खाल्लं. आपल्याला खायला काय मिळतं, चुकीचं असलं तर बोल, मला सांगा बरं का. काय त्यांनी खाल्लं, आपल्याला काय मिळतंय. ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. मी मगाशी बोललो की त्या वाटेला जाऊ शकत नाही. माझे झाले गयावर्जन. गया 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 म्हणजे काय, हे आजचं गयाचं हित. जेव्हा आपण ब्रह्मरूप आहेत, पंत्रावळी सोन्याची आहे, हा मंडप अक्षयवट आहे. आणि गया गया म्हणजे काय, गयाला गया नाव का पडलं, का पडलं. गया कुठं आहे सरपंच साहेब, बिहार राज्यात फाल्गू नदीच्या किनाऱ्यावरती, फाल्गू नदीच्या किनाऱ्यावरती बिहारमध्ये गया नावाचं क्षेत्र आहे. आणि त्या काळात गै नावाचा राक्षस तपश्चर्या करायला लागला. बापू महाराज बारीक आहे का बरं का, तुम्हाला नवीन देतो आज मी सांग, नवीन देतो तुम्हाला. तो राक्षस तपश्चर्या करायला लागला आणि भगवान विष्णू प्रसन्न झाले. माग ना काय मागायचं, मला काय मागायचं नाही म्हणले, पण माझी एक इच्छा आहे. काय म्हणले, मला पुण्यात्मा करा ना. काय म्हणले, पुण्यवान करा, पुण्यात्मा करा. मी राक्षसीवर जन्म घेतलाय, माझी काहीच इच्छा नाही. ते म्हणले एक काम आहे ना. काय, माझं एक काम ऐकावं लागेल तुला. म्हणले काय, मला तुझ्या शरीरावर यज्ञ करायचा आहे. भगवान विष्णू म्हणले बरं का त्या गै राक्षसाला, म्हणले मला तुझ्या शरीरावर यज्ञ करायचा आहे. तर मला चालत यज्ञाची सामग्री आणली, यज्ञाचं साहित्य आणलं. सामान नाही बरं का सरपंच साहेब, साहित्य सामुग्री. सामान आपल्या प्रपंचातलं असतं. सामान आपण म्हणतो बाजाराचं सामान आणलं का, हे साहित्य, ही सामुग्री आणली आणि त्याला सांगितलं त्या गै राक्षसाला आडवा झोप. आता त्याची उंची होती 125 योजने. सरपंच साहेब उंची 125 योजन, 16 मैलाचा एक योजन. सांगा बरं मला किती उंची होती त्याची. 16 मैलाचा एक योजन, 125 योजन त्याची उंची होती आणि त्याची रुंदी 65 योजनी होती. 65 योजनी. झोपला तो. आता झोपल्यावर यज्ञाचं साहित्य मांडलं, सामुग्री मांडली. पण ती साहित्य आणि सामुग्री मांडली आणि ती गै राक्षसाचं शरीर दर 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 लागलं काय, ते घाबरलं. काय भानगड, घाबरल्यावर भगवान विष्णूंनी काय केलं, ब्रह्मदेवाने शिळा आणली त्याच्यावर एक ओर मांडली. परत शिळा आणली, पुन्हा भगवान शंकराला त्याच्यावर बसवलं, देव देवतांना बसवलं. पण ते दर 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 दरच करायचं. मग त्याने परत उत्सप मागितला, हे देवा, हे भगवंता, मला पुण्यात्मा करा ना तुम्ही. हे काय चाललंय. म्हणले माझं नाव यावत चंद्र आहेत आणि सूर्य आहे तोपर्यंत राहिला पाहिजे. यावत चंद्र सूर्य दिवा. काय म्हणले, भगवान विष्णूने, भगवान ब्रह्मदेवाने, भगवान शंकराने उशाप दिला. म्हणले हे गया, हे गै राक्षसा, हितून पुढं या तीर्थाला
या क्षेत्राला गया हे नाव पडल, गया हे नाव पडल. आणि या गयेच्या क्षेत्रात विष्णुपद एक प्राप्त होईल. आणि त्या विष्णुपदावर दशक्रिया विधीचा पिंड मांडला, दशक्रिया विधीचा पिंड मांडला किंवा तिथं दशक्रिया विधी जर केला तर पाठीमागच्या पूर्वजांचं, पाठीमागच्या पितरांचं किंवा दशक्रिया आणि दावा करायची गरज नाही. आणि त्या क्षेत्राला तिथून पुढं गया हे नाव पडलं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की माझे झाले गयावरीच. म्हणजे गयेला महत्व तिथं त्याच्यामुळे फिटणे पितरांचे ऋण फेटलं आज बाबांचं. देशमुख परिवार ते असणार, आई आणि वडिलाचं ऋण आहे बरं का, आपल्यावर ऋण आहे. आपल्यासाठी त्यांनी देह झिजवलाय जातात. आणि म्हणून मग केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर. केले कर्मांतर, काय कर्म केलं, अंत्येष्टीच्या टायमाला पै पाहुणे गोळा झाले, अंत्यसंस्कार देतात आणि मग 3 येड मारतात ना ते मडकं घेऊन. आणि मग 3 येड पूर्ण मारायचं, ते मडकं माग फेकायचं, बोंब मारायला लागतात. सुजान लोक म्हणतात हे असं असं करायचं, कारण त्यावेळेस सांगणारी भरपूर असतात. माणूस करा एकटाच असतो, कुणाचं ऐकावं ते सांगितलं नाही असं करा, ते तसं करा, जसं असेल तसं. मग ते मडकं मागं फेटलं, बोंब मारिली आहे, कर्म काय. मग त्यावेळेस भगवंताला उद्देशी सांगायचं, हाक मारून सांगायचं, हे भगवंता, अहो माझ्या वडिलांचं काय कर्म असं, माझ्या आजोबांचं काय कर्म असं, त्यांचा काही विधी राहिला असेल ना, तर तो विधी मी 10व्याच्या रूपानं, 14-13व्याच्या रूपानं आणि वर्ष श्राद्धाच्या रूपानं तो विधी मी पूर्ण करील. म्हणजे केले कर्मांतर भगवंताला हाक मारायची, केले कर्मांतर. आणि मग आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी ते त्यांचं असणार कर्माचं ओझ, कर्माचा बोजा आपल्या डोक्यावरचा हलकासा करायचा. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं, तुका माझे भार उतरले ओझे. ओझ आज
देशमुख परिवाराने फेडले दादा. बाप सज्जनो, या जीवनाला खरा आकार देणारी व्यक्ती जर असेल ना तर सरपंच साहेब बाप असतो. बाप सगळ्यांनी आई रेखाटली, सांगावं बी लागते गड्या. आई सांगावं लागते, बापही सांगावा लागतो. कारण संसार रूपी गाडीची 2 चाक आहेत आणि एक चाक निखळलं ना गाडी वाकडी चलती बांगी चलती बांगी किंवा चलत बी नाही काही वेळेस. आणि म्हणून या घरातील बाप आज 1 वर्ष झाले आजोबांना जाऊन. अरे कौशल्याचा राम अवश्य म्हणावा, कौशल्याचा राम अवश्य म्हणावा दादांनो. पण त्याच वेळी भिंतीवरल्या चित्राकडे पाहून राघव राघव म्हणणारा माझा दशरथ राजा का विसरायचंय आपण? अरे कौशल्या जेवढी महत्वाची तेवढीच माझा दशरथ राजा महत्वाचा आहे. देवकीनं यशोदेने कृष्ण वाढवला, पण यमुनेच्या पुरातून डोक्यावर टोपली घेऊन जाणारा वसुदेव काय इसरायचा दादांना? अरे देवकीला जेवढी किंमत आहे तेवढीच माझ्या वसुदेवाला किंमत आहे दादा. आई जिजाऊने शिवाजी घडवला, आई जिजाऊने शिवाजी घडवला दादांनो. या स्वराज्याचं देखणं स्वप्न जर कोणी पाहिलं असेल ना तर या स्वराज्याचं देखणं स्वप्न माझ्या शहाजीराजांनी पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्याचं काम माझ्या आई जिजाऊने केलं. सत्यात उतरण्याचं काम माझ्या आई जिजाऊने केलं. राजमाता आहे, राष्ट्रमाता आहे. का? विदर्भात जन्म आहे, मराठवाड्यात सासर आहे, पश्चिम महाराष्ट्रात कोकण मध्ये देह ठेवला दादा. आणि म्हणून मी बोलतो सरपंच साहेब, कधी जर तुम्ही राजा शिंदखेडला गेलात ना, कधी जर तुम्ही राजा शिंदखेडला गेलात तर आई जिजाऊच्या चरणावर नतमस्तक होण्यापेक्षा आई जिजाऊच्या पोटाला आपलं मस्तक लावा. का? तिने शूर असा एक रत्न एक वाहक या महाराष्ट्राला दिला दादा. आईचे बी उपकार कमी नाहीत दादा, पण बापाचे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही ना. बापाचे विसरता येणार नाही. मागच्या 2 महिन्यात टिंटू टिंटी चालू होती, मला काय माहित नाही, मी कधीतरी बघतो आपलं. आणि मग एखाद्या क्रिकेटरने 100 रन केलं की लगेच टाळ्या वाजतात तिकडे. अरे दादांनो, 2 तासात ते पैसे कितीतरी घेऊन जातोय आपल्यासाठी. आपल्याकडूनच बी त्यात पैसे जातात, पण आयुष्यभर आपला बाप त्या बांधाच्या कडेवरून ह्या बांधाच्या कडेवर किती वेळ आवता मागे चलत असेल. कधी टाळ्या वाजवल्या आपण बापाच्या नावाने? बाबा तुम्ही आज 2 एकराची पेरणी करून आला, किती शिक्ष होत असतील, किती शतक होत असतील, किती दावा होत असतील, हे विसरून जातो ना आपण. फक्त बाप वेदना झेलतो दादांनो, प्रपंचाच्या वेदना झेलतो. कधी बापाने बोलून दावले गाड्या? कधी बापाने बोलून दावले मी पोरासाठी काहीच करणार नाही? कसलाही बाप असू द्या गाड्या, त्याला काळजी आपल्या पोराचीच असते. मामा बरोबर आहे ना, पोराचीच काळजी असते ना. का तो म्हणलाय नाही नाही मी सगळं जिंकूनच टाकणार, मी डाळून दिला जरा, तो म्हणतो नाही माझ्या लेकालासाठी नातवासाठी राहू दे ना. अरे वेदना झेलतो दादांनो, वेदना झेलतो. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी, आई माझा सागर, बाप सागराचा किनारा, शब्द रूपी लाटांचा किनाऱ्याला मारा, लेकाच्या भविष्यासाठी दिन
रात धडपडतो लेकीच्या लग्नातही हमसून रडतो लेक माझी लाडाची चांदणी बाप माझा वेदनाचा धनी बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल काय असतो जीवनात बापाचा रोल आई माझी रुक्मिणी पिता पहाव विठ्ठल जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी बाप माझा वेदनाचा धनी बाप माझा वेदनाचा धनी वेदना झेलत देह ठेवायचा बाबांना अरे नका तुम्ही आळंदीच्या वारीला जाऊ गड्या नका तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाऊ पण सगळी तीर्थ आपल्या घरात आहेत मूर्ती रूपानं दादा जोडून ज्ञानोबा राहायची गोळी पुढे सकळ तीर्थाची आधुरे जिही का माता पितरे त्यांच्या सेवेची किर शरीरे लोन किजे सगळी तीर्थ आपल्या घरात आहेत आई सगळी तीर्थ आपल्या घरात आहेत फक्त आपण विसरलोय दादांना कुंभमेळ्याला 40 कोटीची गर्दी होती गेल्या वर्षी कुंभमेळ्याला आणि इकडे घरात आपला बाप उपाशी होता अरे काय त्या कुंभमेळ्याला जाऊन उपयोग आहे दादांना कोरभर भाकर तांबर पाणी द्या गड्या काहीच शेवटच्या बापाची इच्छा नसते आपल्याकडे काहीच नसते ज्यावेळेस आपल्या तोंडात दात नसतात नाही ज्यावेळेस आपल्या तोंडात दात नसतात चुरून चुरून चपातीचा घास घालतात आपल्याला चिवूचा घास आईचा घास बाबाचा घास आहे आणि काय नडतंय रगाड्यांना म्हातारपणे अर्धी चपाती बापाला चोरून चालली ना उपकार नाही फिटणार काय फिटत्या दादांनो त्यांचाच आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतो कसा ओळखायचा आशीर्वाद घरातली आई गेली घरातली बाबा गेले 12 वर्ष जर त्या कुटुंबाची प्रगती झाली आज छपार असेल उद्या त्या घरात 4-2 वर्षांनी बंगला झाला फॉर्च्युनर गाडी आली पितरांचे आशीर्वाद समजायच्या आपण म्हणतो माझ्या सो करतो तो ते नाही दादा तुझं कुठं सो करतो तो टिमकी वाजवायला लागला हा तू काय कष्ट करतोय त्यांचंही सगळं म्हणून आपण उड्या मारतोय डाव पुन्हा 5 एकर घेऊन बापाच्या परस्पर का घेते काय आता त्यांचा आशीर्वाद असतो आणि ज्या वेळेस पितर गेले आई गेले बाबा गेले आणि नंतर जर आपली अधोगती लागली तर तो पितरांचा शाप मानायचा 12 वर्षापर्यंत ध्यानात ठेवा दादा आणि म्हणून सेवा केली आणि त्या सेवेच्या बळावर पंढरीचा पांडुरंग माझ्या पंढरपूरला आला दादा कोणाच्या सेवेच्या बळावर आलाय महाराज पुंडलिकाच्या भावाला
पुंडलिक रायाच्या भक्तीला काय भक्ती केली ती गाड्या पुंडलिक रायाला? आई वडिलांची सेवा. माय बाप केवळ काठी, 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 माय बाप माणूस असतो का पायाळू? सरपंच साहेब, आता उन्हाळ्याच्या दिवसात सुरू झाले की आता सीझनला पाणी भरपूर आहे, मग एखादा आपण म्हणतो आमच्या गावात तो पानाडा लय भारी हो, हमखास पाणी, बोरच निकामी नाही, हमखास. तस या जगाचा परमात्मा, या जगाचं असणार तत्व प्रमाणे बोलायचं बरं का आपल्याला, प्रमाणे पडीले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. अरे गोकुळीचा देव कुणाला माहिती होता, पण या पायाळाच्या गुणे पुंडलिक राया माझ्या पायाळ. आणि काय केलं माझ्या पुंडलिक रायानं दादांनो इथं येऊन? या जगाचं तत्व, जगाचं परब्रह्म समाजा पुढे मांडलं दादांनो. आणि आई वडिलांच्या सेवेच्या बळावर स्वर्गाला जायला वाट केली दादांनो, स्वर्गाला वाट केली दादा. त्याला सुद्धा प्रमाणे पुन्हा पितृभजनाचा झाला अधिकारी, केली बापा हरी भुवैकुंठास. पितृभजनाचा आईचं भजन केलं दादांनो, आणि जगाचं तत्व पंढरपूरला उभं केलं दादांनो. म्हणून सगळ्याला हात जोडून विनंती, आम्ही आधी सुधारणार आहे, आम्ही आधी सुधारणार आणि मग जगाला सांगणार दादांनो. आणि सगळ्यांना विनंती आहे दादांनो, आई वडिलांचं दर्शन महिन्यातनं एकदा तरी घ्या आणि वाणीने आपल्या आई वडिलांना व्यवस्थित बोला दादांनो. सगळ्यांच्या प्रेमानं झालेलं हे छोटस पुष्प, कारण वर्ष श्राद्ध आहे, ओनाप दिवक आहे, पुण्यस्मरण आहे, आत्मामुक्ती दिन आहे, नाव आहे. आणि म्हणून वर्ष श्राद्धाची वेळ सरपंच साहेब 10:35 ते 12:05 असते, 12 वाजले असते बरोबर, 12. आणि म्हणून हे झालेलं छोटस पुष्प समस्त माता भगिनी बेनवडी असेल, समस्त पुरुष वर्ग बेनवडी असेल, पै पाहुणे, नातेवाईक, स्नेही, मित्रमंडळी, गावचे पदाधिकारी आणि या गोड कार्यक्रमासाठी गुणीजन असे वारकरी बांधव आहेत. मी टाळकरी म्हणतच नाही कीर्तनात कधी सरपंच, का तुमच्या हाताला धरून आम्ही या धर्म मंडपात आलो या, आणि तुम्हाला टाळकरी का म्हणायचं? गुणीजन असे वारकरी बांधव आहेत, गोड असं संवादिनी वादक ताई आहेत, आणि महाराष्ट्राचं वादळ आहे, महाराष्ट्राचं वादळ. आणि आमच्या भूमीचं महत्व, आमच्या भूमीचं वाढणारे सुपुत्र सर्वेश्वर महाराज गदादे पखावच वादक आहेत, विनेकरी मामा आहेत, सोबदार दादा आहेत, सपाटे मामा आहेत, आणि चॅनलवाले
नाद भक्ती चॅनलवाले समाजापुढं मला तुमच्या पुढं नेण्याचं काम नाद भक्ती चॅनल करत आहे. मी सर्वांचा आभार मानतो. झालेलं हे छोटस पुष्प आजोबांच्या चरणावर तुम्हा सर्वांच्या चरणावर आणि परत जाताना एक सांगतो, आमच्या गावचं ग्रामदैवत जागृत असणारा हनुमंतराया त्यांनी दिलेला तो प्रसाद आहे. तो प्रसाद वाटण्याचं काम मी करत आहे. दादा काय नाही सरपंच आहे, फक्त काम करतो मी. माझं कर्म आहे ते कर्म करतो. मारुतरायाच्या दर्शनाचं सकाळ संध्याकाळ 2 टाइम नित्य नियमाने जाणार. पण त्यांनी दिलेला तो प्रसाद वाटायचं काम करतोय. आज आमच्या गावचा सप्ताह उभा राहिलाय. सगळ्या आईंना बेनोडीकरांना सांगतो, एक दिवस का व्हायला पण आमच्या सप्त्याला भेट द्या आणि परमार्थाचा आनंद लुटा. चुकलेलं जर काही जर असेल ना तर तो माझा दोष समजा. जे बरोबर आहे ना ते आमच्या गावचं जागृत देवस्थान असणारं मारुतीरायाचा तो प्रसाद आहे. आणि म्हणून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली. अभंग होय. अभंग म्हणा.